जय शिवराय मित्रांनो, शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती, गेल्या काही दिवसापासूनची शेतकऱ्यांची परिस्थिती, शेतकऱ्याची आगामी काळातील परिस्थिती या कुठल्याही बाबीचं भान न ठेवता कृषी विभाग एक आपल्या वेगळ्याच धुनमध्ये जगत आहे। राज्यामध्ये सर्व काही आलबेल चाललंय, शेतकरी समाधानानं नांदत आहे। राज्य सरकार शेतकऱ्यांना सर्व बाबी देते, कर्जमाफी आहे, हे ते, आणि याच्यामुळे आता शेतकऱ्यांना कुठल्याही बाबीची कमतरता नाही। आणि या शेतकऱ्यांना अधिक संपन्न करण्यासाठी कृषी विभाग कशा प्रकारे प्रयत्न करतोय हेच दाखवून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे। मित्रांनो, आज एक महत्त्वाची अशी कृषी विभागाची बैठक पार पडलेली आहे। कृषी मंत्री किंवा कृषी विभागाचे मोठे मोठे अधिकारी, जे अधिकारी इतर शेतकऱ्याच्या प्रश्नावरती बैठकीला उपस्थित राहत नाहीत, ते अधिकारी सर्व आज या बैठकीला उपस्थित होते। आणि या बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे की राज्यामध्ये 22 जुलै ते 22 ऑगस्ट पर्यंत कृषी महोत्सव राबवला जाणार आहे। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कृषी महोत्सव राबवण्याचं नियोजन या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी दिवस किंवा महिलांसाठी आणलेलं विधेयक, या पार्श्वभूमीवरती महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी, त्यांना लाभ देण्यासाठी याच्यामधून काही मार्गदर्शन केलं जाणार आहे, त्याच्यासाठीची काही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत। याचबरोबर शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाचा उपयोग किंवा त्याच्या संदर्भातील नवनवीन प्रयोग हे सर्व दाखवून देऊन शेतकऱ्यांचं जीवनमान अधिक कसं व्यवस्थित करता येईल किंवा त्यांचं जीवनमान कसं उंचावता येईल याचा प्रयत्न आता कृषी विभागाच्या माध्यमातून केला जाणार आहे। राज्यात शेतकऱ्यांना न मिळालेला पीक विमा याच्यावरती कोणीही गंभीर नाही, त्याच्या संदर्भात आढावा घेणं, त्याच्या संदर्भात कोणीही गंभीर नाही। येणाऱ्या वर्षामध्ये पीक विमा भरण्यासाठी सगळ्या स्तरावरून आवाहन केलं जाते, त्याच्या जाहिराती बनवायला सुरू झाल्या, परंतु गेल्या वर्षीचा शेतकऱ्याचा न मिळाला पीक विमा याच्यावरती कुठल्याही प्रकारचा आवाज नाहीये। नमो शेतकरीचे हप्ते थकीत आहेत, ते कोणाच्या लक्षात नाहीये। कर्जमाफीमध्ये विलंब होतोय, त्याच्यासाठी आश्वासन देणं किंवा शेतकऱ्यांना दिलासा देणं याच्याकडेही कोणाचं लक्ष नाहीये। शेतकऱ्यांना सध्या पाऊस नाहीये आणि येणाऱ्या काळामध्ये पाऊस कमी राहणार आहे, याचं किती मोठं टेन्शन आहे तेही कुणाला काही नाहीये। आणि या सर्व परिस्थितीमध्ये असा एक काहीतरी कार्यक्रम आता घेऊन कृषी विभाग पुन्हा एकदा शेतकऱ्यामध्ये येतोय। शेतकरी याचं कुठल्याही प्रकारे स्वागत करणार नाहीत। आता हा कार्यक्रम जो असेल हा फक्त शासनाचा खर्च करण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना चमकुगिरी करण्यासाठी या ठिकाणी उपयोगी पडू शकतो। आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं नियोजन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। 22 जुलै ते 22 ऑगस्ट या कालावधीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे। धन्यवाद।